नमस्कार. विशेष मुलाखतीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रामध्ये ओबीसींच्या हक्काची लढाई लढण्याच्यासाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचं नेतृत्व ज्यांच्याकडे आहे ते प्राध्यापक लक्ष्मण हाके आपल्या सोबत आजच्या या विशेष मुलाखतीत सहभागी होत आहेत. त्यांचं आपण स्वागत करतोय. हाके साहेब, धन्यवाद. आपण या निमित्तानं चर्चेसाठी जय महाराष्ट्राच्या या विशेष स्टुडिओमध्ये आलात. मी तुमचं सर्वप्रथम कौतुक यासाठी करेन कारण आमच्या प्रश्नांचा सामना करण्याची हिम्मत आपण दाखवली आहे. अद्याप ती जरांगेंनी दाखवलेली नाहीये. तेही लवकरात लवकर या निमित्तानं आमच्या समोर येतील. तुर्तास आपण आला आहात तर माझा पहिला प्रश्न असा आहे की सध्याच्या घडीला आपण सोशल मीडियावर कोणतंही पेज ओपन केलं आणि तुमच्याविषयी माहिती घ्यायला गेलो तर एक शब्द दिसतोय, म्होरक्या. हा काय प्रकार आहे आणि ग्रामीण भागामध्ये या शब्दाची बऱ्यापैकी चर्चा आहे. तर म्होरक्या हा शब्द साधारणपणे आपण ज्या महाराष्ट्रामधल्या मातीमधल्या हा देशी शब्द आहे खऱ्या अर्थानं. म्होरक्या म्हणजे जो लीड करतो, जो आपल्या कळपाला, आपल्या समूहाला समोर घेऊन जातो किंवा आपल्या भटक्या विमुक्त जाती जमातींच्या किंवा ग्रामीण भागातल्या काही एखाद्या समूहाचं प्रतिनिधित्व करणारा त्याला म्होरक्या म्हटलं जातं. त्याचा त्या समाजमनावरती प्रभाव असतो, त्याचं ऐकलं जातं, त्याच्या न्यायनिवाडे त्याच्याकडून केले जातात. ती खरं तर ती पंचायत मंडळी आता काळाच्या ओघामध्ये थोडीशी मागं पडत आलेली आहे. परंतु म्होरक्या शब्द म्हटला की लीड करणारा, लीडर, अशा पद्धतीचा त्या म्होरक्याचा शब्दशः अर्थ घ्यायचा म्हटलं तर पण त्याच्यामागं आशय खूप मोठा आहे. अगदी म्हणजे म्होरक्या याचा अर्थ तुम्ही जो सांगितला त्यातल्या एका संदर्भानं मला पुढे न्यायचं आहे की मग तुम्ही आता ओबीसींना हाकताय का आणि जर हाकत असाल तर त्यांना घेऊन कुठे जाणार आहात? ओबीसींच्या न्याय हक्क अधिकाराविषयी ओबीसींची संविधानामधली जी एक ओळख आहे, संविधानाला जो ओबीसींच्या बाबतीमधला जो अर्थ अपेक्षित होता तो मला वाटतं कुठेतरी या लोकनियुक्त सरकारकडून, महाराष्ट्राच्या शासक जमातीकडून या ओबीसींचं रिझर्वेशन, हक्क, अधिकार डावलण्याचं जे काही एक प्रोग्राम सुरू आहे या महाराष्ट्रामध्ये, जे त्यांच्या हक्क आणि अधिकाराविषयी आपण बोललं पाहिजे, आपण पुढे आलं पाहिजे. आपल्याला जे काही थोडंफार ज्ञान आहे, आपल्याला जे काही नॉलेज आहे, हे नॉलेज ह्या तरुणांसमोर, या ओबीसी बांधवांसमोर मांडलं पाहिजे. पण आता ही जेव्हा चर्चा होते त्यावेळेला एक गोष्ट समोर येते की तुम्ही उच्च विद्या विभूषित आहात. एकदा तुमच्याचकडून आपण जाणून घेऊ नक्की आपलं शिक्षण किती, तुम्ही नक्की या आधी आंदोलनाच्या काय करत होतात. कारण आम्हाला लक्ष्मण हाके हे तुलनेनं नाव सर्वाधिक चर्चेत अगदी ताजं आलेलं कधी आठवलं तर राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याच्या पासून, आणि तिथून अनेक वाद पण आपल्याला जोडले गेले, त्याची चर्चा करूच. पण एकदा जरा सांगून टाका की सामाजिक चळवळीतलं तुमचं नेतृत्व हे कोणत्या विद्येच्या शिक्षणाच्या आधारावर आहे? खरं तर माझं शिक्षण हे मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे. माझं मास्टर ऑफ आर्ट्स म्हणजे MA शिक्षण पूर्ण झालेलं आहे. लेक्चरर होण्यासाठीच्या नेट सेट डिग्री असतात, त्यातली नेट डिग्री ही मी क्वालिफाय झालेलो होतो. मी पुण्याच्या नामांकित डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं जे फर्ग्युसन महाविद्यालय आहे तिथं काही काळ, मी खूप काळ लेक्चरशिप केली असं म्हणणार नाही, खूप कमी कालावधीसाठी मी लेक्चरर म्हणून काम केलं आणि तेव्हापासून माझ्या नावापुढं प्रा लागलं. मग प्राध्यापक लक्ष्मण हाके, खरं तर प्राध्यापक ही पदवी खूप सिनियर म्हणजे लेक्चररला असते. पण एकदा शिक्षक झाला, एकदा लेक्चरर म्हणून काम केलं की त्याच्या नावापुढं ते लागतं. तर तशा पद्धतीनं मी फर्ग्युसनमध्ये खूप काळ नोकरी नाही केली. त्यानंतर पुन्हा मी सामाजिक चळवळीमध्ये होतो. धनगर समाजाच्या रिझर्वेशन संदर्भात महाराष्ट्रामध्ये 2009 पासून आम्ही काम करतोय. महादेव जानकर, गोपीचंद पडळकर वगैरे, बेके कोकरे यांचा आदर्श आमच्या डोळ्यासमोर होता. प्रकाश अण्णा शेंडगे असतील किंवा मग अण्णासाहेब डांगे असतील, या सगळ्या लोकांच्या एका कम्युनिटीपुरतं मी बरीच वर्ष काम करत होतो. पण तोच माझा मुद्दा होता आणि त्याच निमित्तानं मला एका गोष्टीचा खुलासा लागेल आपल्याकडून की जेव्हा तुमचं आंदोलन चर्चेत आलं आणि तुम्ही थेट मराठ्यांच्या आंदोलनाला किंवा त्यांच्या मागण्यांना आव्हान द्यायला लागलात तेव्हा एक प्रतिक्रिया आली की आहात किती लोक तुम्ही. हा जो काही दर्प होता त्या प्रतिक्रियेतला आपण त्याला माफ करू, पण मला एकदा सांगा तरी की महाराष्ट्रात नक्की ओबीसी आहेत किती? प्रत्येक वेळेला सांगितलं जातं 54% आहेत, 60% आहेत, 34% आहेत वगैरे वगैरे वगैरे. खरं तर 1931ला जी इंग्रजांनी जातनिहाय जनगणना केलेली होती त्यानंतर या भारत देशामध्ये जातनिहाय जनगणना झाली नाही
आणि 1931चा जातनिहाय जनगणनेची एक आकडेवारी डोळ्यासमोर ठेवून त्याचं कायम त्यावरती लॉजिकली या महाराष्ट्रामध्ये 52% ओबीसी आहेत, 54% ओबीसी आहेत, अशा पद्धतीचा आकडा या महाराष्ट्रामध्ये रुळलेला आपल्याला पाहायला मिळतो. पण याच्याही पलीकडे जाऊन या महाराष्ट्रामध्ये ओबीसी, भटक्या विमुक्त जाती जमाती, SBC या सगळ्या जात समूहांची जर आपण एक लॉजिकली ज्यावेळी आपण अंदाज काढायला जातो तर तो माझ्या अंदाजानं एक स्टेट बॅकवर्ड कमिशनचा एक माजी सदस्य म्हणून एक 60%पेक्षा निश्चित या महाराष्ट्रामधल्या ओबीसी VJNTची संख्या आहे. पण या 60% ओबीसींची संख्या तुम्ही मोजली, जर समजा ती खरी जरी असेल तरी पण मूळ मुद्दा इथे असा येतो की एक धनगर माणूस हा सगळ्या ओबीसींचा नेता असू शकतो का? कारण धनगर समाज या महाराष्ट्रामध्ये 2 नंबरला लोकसंख्या आहे असं म्हटलं जातं. आणि मग धनगर समाजाचा माणूस जर लोकसंख्येनं या महाराष्ट्राच्या गावगाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात असेल तर तोच धनगर समाज या ओबीसी VJNT आरक्षणाअंतर्गत जे 27% मंडल आयोगाच्या शिफारशीप्रमाणे जे रिझर्वेशन आहे त्यामध्ये 3.5% रिझर्वेशन घेणारा हाच धनगर समाज आहे. तो ओबीसी आहे. महाराष्ट्रामध्ये VJNT शिक्षण नोकऱ्याच्या एंट्री पॉईंटला VJNT असं बायफर्गेशन केलेलं आहे. परंतु केंद्रीय ज्या नोकऱ्या असतील किंवा प्रवेश प्रक्रिया असतील त्यामध्ये तो ओबीसी म्हणून काउंट होतो. पंचायत राजच्या निवडणुकांमध्ये तो ओबीसी म्हणून काउंट होतो. म्हणजे 27% रिझर्वेशनमध्ये जर मराठा कम्युनिटी येऊ पाहत असेल तर त्याचा परिणाम या धनगर समाजाच्या VJNTच्या किंवा ओबीसीच्या आरक्षणावर होणार आहे. त्यामुळे धनगर समाजाचं हे कर्तव्य आहे की ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे. एका बाजूला हाके साहेब, एका बाजूला तुम्ही म्हणता की ओबीसीत आहात, दुसऱ्या बाजूला NTची STची लढाई पण लढली जाते. त्या वादाला काय उत्तर द्याल? आमच्या ताटामध्ये आता सध्या आमचं VJNTचं आरक्षण आहे, ओबीसीचं आरक्षण आहे. ताटामधला आमचा घास जर कोण हिरावून घेणार असेल, STची आमची लढाई अनेक पिढ्यांनी मागच्या लढलेली आहे. परंतु STची लढाई हा वेगळा विषय असू शकतो. पण आता सध्या आमची मुलं शिक्षण घेत आहेत, आमची मुलं कुठेतरी शिक्षक वगैरे होत आहेत, आमची लोक कुठेतरी पंचायती मेंबर, ZP मेंबर होत आहेत. हे आमचं ताटातलं रिझर्वेशन त्याचं प्रोटेक्शन कुणी करायचं? तर धनगर समाजातला एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून ते आम्हाला करावं लागेल. आमच्या धनगर समाजाचं हे रिझर्वेशनचं संरक्षण 12 बलुतेदार, 18 बलुतेदार, भटक्या विमुक्त जाती जमातीतल्या छोट्या जातींनी करायचं का? खरं तर ही आमची एक जबाबदारी आहे आमची की हे आमचं ओबीसीचं घर, ओबीसीचं रिझर्वेशन, ओबीसीचे हक्क आणि अधिकार टिकले पाहिजेत. आणि इथं खऱ्याला खरं, खोट्याला खोटं आणि ॲज पर कॉन्स्टिट्यूशन, ॲज पर लॉ जे कायदेशीर आहे ती भूमिका धनगर समाजाच्या एका तरुणानं मांडली. पुढे येऊन या 18 पगड जातींना एकत्रित घेऊन. पण एकच मिनिट, मी यासाठी थांबवेन तुम्हाला. एका बाजूला तुम्ही मराठ्यांना ओबीसीत येऊ देत नाही, दुसऱ्या बाजूला तुम्ही NTतून STत जाऊ पाहता, तिथे आदिवासी तुम्हाला अडवतात. हे एकमेकांच्यातून एकमेकात जाणं जे काही आहे म्हणजेच जात बदलून घेणं आहे का, वर्गवारी बदलून घेणं आहे का? आणि हे प्राध्यापक लक्ष्मण हाकेंना कसं पटू शकतं? हे बघा, धनगर समाजाच्या ST रिझर्वेशनची चळवळ आणि मागणी ही मागणी नाही आहे नव्यानं. आमचं म्हणणं असं आहे की कॉन्स्टिट्यूशनमध्ये धनगर र आणि ड ऑलरेडी कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे. आम्ही आहोत, त्याची फक्त अंमलबजावणी व्हावी अशी ती ST आरक्षणाची मागणी आहे. परंतु ती लढाई ही वेगळी आहे. त्यामध्ये आम्ही नव्यानं मागत नाही आहोत. त्यामध्ये आमची आम्हाला तिथं द्या आणि आम्ही घेणारच, आम्हाला का देत नाही आहेत अशा पद्धतीची आमची अशी मागणी नाही आहे. परंतु आमचं जे आत्ताचं ताटातलं ओबीसी VJNTचं जे रिझर्वेशन आहे हे टिकलं पाहिजे, त्याचं संरक्षण. तुम्हाला भीती का वाटायला लागली की तुमचं आरक्षण जाण्याची वेळ आली महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्रात तर सातत्यानं सांगितलं जातं ना की माधवमची जी एकजूट आहे, माळी, धनगर, वंजारी यांची जी एकजूट आहे ती कोणालाही भारी पडेल असं सांगितलं जातं. मग तुम्हाला आता भीती कसली वाटायला लागली आहे? जर मराठा समाज बोगस कुणबी सर्टिफिकेटद्वारे जर या ओबीसी रिझर्वेशनमध्ये येणार असेल तर ह्या ओबीसी VJNTचं आरक्षण टिकेल का? या ओबीसी मधले छोटे 12 बलुतेदार, 18 बलुतेदार, विमुक्त जाती या मराठा समाजाच्या कॉम्पिटिशनला उतरू शकतील का? आणि जर मराठा समाज की त्यांचं सामाजिक मागासले पण इथं सुप्रीम कोर्टानं नाकारलेलं आहे, अनेक आयोगाने नाकारलेलं आहे, नारायण राणे कमिटीचा अहवाल नाकारला गेलेला आहे, गायकवाड आयोगाचा अहवाल नाकारला गेलेला आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी असताना, एवढं ढळढळीत सत्य असताना तुम्ही जर बोगस कुणबीच्या नोंदी आधारे जर ओबीसीमध्ये येणार असाल आणि मराठा समाज मागासले पण प्रूव्ह करू शकत नसून सुद्धा तुम्ही नोंदींच्या आधारे जर या ओबीसीमध्ये येणार असाल तर मूळ ओबीसींचं होणार काय? मूळ ओबीसींच्या हक्क आणि अधिकाराची, सामाजिक मागासलेपणाची, परिवर्तनाची लढाई थांबणार का?
हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडलेला आहे. पण मग यातली ओबीसींची चळवळ ही माळी धनगर वंजारींच्या एकजुटीकडे बघून पुढे जाणार आहे का त्याला धनगरेतर नेतृत्व अपेक्षित आहे, माळ्यांनीच ओबीसींचं नेतृत्व करणं अपेक्षित आहे, वंजाऱ्यांनीच करणं अपेक्षित आहे? नक्की ओबीसींचा नेता किती? कारण काय होतं हाके साहेब, ज्या वेळेला आपण मोजायला जातो ना तेव्हा माळी इतके इतके टक्के असतात, धनगर एवढे असतात, वंजारी इतके असतात आणि मग ती संख्या मोठ्या संख्येने म्हणजे बरीच मोठी यादी म्हणून ओबीसी समोर येतात. तो एक जाती समूह आहे. एक कोणतीही जात ही केवळ आणि केवळ हीच एक मोठी ओबीसी जात असं नाही म्हणता येणार. मग तुमचा खरा नेता कोण आणि कोणी तुमचं नेतृत्व केलं पाहिजे? हे बघा, नेतृत्व जे ओबीसीची लढाई लढतील म्हणजे प्रवर्गाची लढाई लढतील, जाती जातीच्या संघटनेच्या जातीच्या मागणीच्या पलीकडे जाऊन ह्या आमच्या 18 पगड जातीच्या ओबीसी विजयंतीच्या सर्वांना एक प्रवर्ग आहे, हा ओबीसी प्रवर्ग आहे. प्रवर्गाची लढाई जो नेता लढेल, प्रवर्गाची संविधानिक अधिकाराविषयी ठाम भूमिका जो नेता घेईल तो नेता ऑफकोर्स पुढे येणार आहे. त्यामुळे जातीची संघटना जर पुढे येणार असेल तर हे सगळी लोक त्याच्याकडे संशयानं बघतील. त्यामुळं या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची चळवळ पुढे येणं अपेक्षित आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्यायाचं धोरण जे ओबीसीच्या बाबतीमध्ये मंडल आयोगाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये राबवलं गेलं ते पुढे येणं अपेक्षित आहे. जो प्रवर्गाची लढाई लढेल तो ओबीसीचा नेता होईल. तो लक्ष्मण हाकेच असला पाहिजे किंवा धनगरांचाच असला पाहिजे असं कोणी सांगितलंय? इथं कोण बलुतेदार अलुतेदारांपैकी पुढे येऊ शकतो? हा एखाद्या विजयंती अ ब क ड प्रवर्गातल्या कुठल्याही कम्युनिटीचा नेता जर एवढी व्यापक भूमिका घेऊन पुढे येणार असेल तर त्याचं स्वागत होईल. जो ठाम भूमिका घेईल, जो या संविधानाविषयीच्या या हक्काने अधिकाराची लढाई जो घेऊन जाईल तो निश्चित पुढे येईल. त्यामुळे कुठल्या जातीची आणि कुठल्या त्याच्यावरती मर्यादा येण्याची मला वाटते अजिबात आवश्यकता मग या सगळ्या चळवळीमध्ये जेव्हा मराठी तुमच्या समोर येऊन उभे राहतात, तुमच्या लेखी लक्ष्मण हाकेंच्या लेखी मराठे ओबीसी आहेत की नाहीत? मराठा समाजाचं लक्ष्मण हाके काय म्हणतो याच्यापेक्षा लक्ष्मण हाके कुठल्या संविधानिक पदावर किंवा खूप मोठ्या पदावर नाही, किंवा लक्ष्मण हाके हा एक कार्यकर्ता आहे, हा एक ओबीसी विजयंतीमधला एक कार्यकर्ता आहे. मला म्हणायचं असं आहे की संविधानामध्ये ज्या गोष्टी आहेत, ॲज पर लॉ ज्या गोष्टी आहेत, या गोष्टींचं हक्कांचं आणि अधिकारांचं संरक्षण या महाराष्ट्रामध्ये झालं पाहिजे. ओबीसीचं रिझर्वेशन, ओबीसीचा सामाजिक न्याय हक्क जर मराठा मागासलेला असेल तर मग या महाराष्ट्रामध्ये पुढारलेला कोणता प्रवर्ग आहे किंवा कोणता समाज आहे हे मराठा समाजातल्या तज्ज्ञ लोकांनी, विचारवंतांनी, साहित्यिकांनी, त्याचबरोबर लीड करणाऱ्या वेगवेगळ्या पक्षांच्या प्रमुखांनी, जबाबदार माणसांनी पुढे येऊन सांगावं. नाही, पण हे असं इतर कोणी सांगण्याची काही गरज नाही ना. प्राप्त स्थितीमध्ये त्यांचा दावा असा असतो की त्यांच्यासाठी जे जे काही आयोग स्थापन झाले त्या गायकवाड आयोगाने तेच सांगितलं, त्याच्या आधीच्याही आयोगाने तेच सांगितलं, शुक्रे समितीने सांगितलं, इत्यादी इत्यादी इत्यादी. जे कोणी गायकवाड कमिशन आणि शुक्रे समितीच्या अंतर्गत आलेल्या निष्कर्षांना नाकारतात ते म्हणतात की मराठे मागास नाहीत. ते संविधानिक स्वायत्त न्यायसंस्था म्हणतात, स्टेट बॅकवर्ड कमिशन म्हणतं, सुप्रीम कोर्ट म्हणतं, त्याचबरोबर औरंगाबाद खंडपीठ म्हणतं की मराठा आणि कुणबी हे एकत्र एक असूच शकत नाहीत. मग एवढं ते त्या न्यायव्यवस्था म्हणतायत. इथं कार्यकर्ता किंवा कुठला पॉलिटिकल लीडर म्हणत नाही आहे. आणि न्यायव्यवस्था ह्या संविधानामधल्या एक स्वायत्त संस्था आहेत, त्यामुळे तुम्हाला ते मान्यच करावे लागतील. त्याच्या पुढं तुम्ही सुप्रीम कोर्टापेक्षा या देशामध्ये आहे कोण मोठं? स्टेट बॅकवर्ड कमिशनला या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक स्टेटला एक स्टेट बॅकवर्ड कमिशन असतं. त्याला ठरवण्याचा अधिकार आहे की कुठली कम्युनिटी मागास आहे किंवा कुठल्या कम्युनिटीचं काय मागासलेपण आहे. त्याचे काही निकष निश्चित आहेत, त्याची मेथडॉलॉजी निश्चित आहे. आणि ती जर तशी भूमिका घेत असेल तर या पॉलिटिकल लीडर्सनी किंवा झुंडशाहीच्या जोरावरती आम्हाला हे मिळालंच पाहिजे असं म्हणणं म्हणजे संविधान चॅलेंज करणं आहे, म्हणजे आयोगाचे हक्क अधिकार चॅलेंज करणं आहे, संविधानातल्या तरतुदी चॅलेंज करणं आहे. आणि मला वाटतं ह्याच गोष्टी या महाराष्ट्रामध्ये घडतायत. म्हणून लक्ष्मण हाकेसारखा कार्यकर्ता, एक मेंढपाळाचा मुलगा, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, माझा बाप कुठेही आमदार खासदार नसताना, कुठलाही प्रभाव नसताना, एक मेंढपाळाचा मुलगा सांगोला तालुक्यातल्या जुजारपूर जुनुनी गावामधून 368 किलोमीटर अंतर कापून अंतरवली सराटीच्या सीमेवर जातो, वेशीवर जातो आणि वडीगुद्री गावामध्ये जाऊन उपोषणाला बसतो. ही भावना, ही हिंमत ओबीसीच्या तरुणांना, ओबीसीच्या लोकांना भावली. म्हणून तर ह्या आंदोलनामध्ये 18 पगड जातीच्या संघटना, 18 पगड जातीची माणसं तिथं येऊन त्या आंदोलनामध्ये सहभागी झाली. नाही, पण एक मिनिट हाके साहेब, हे बघा, तुमच्याच समोर एक आंदोलन झालं, त्या आंदोलनाच्या निमित्तानं आणि तुमच्या आंदोलनाच्या निमित्तानं तुलना होणं स्वाभाविक आहे. प्रश्न उपस्थित होत आहेत, त्याचा एक एक टप्पा पटकन घेऊयात. पहिली गोष्ट,
हाकेंना अंतर्वलीत जाण्याची गरज काय होती? हाके खोड काढायला अंतर्वलीत गेले. पटकन सांगा, 30 सेकंदात काय उत्तर आहे? हे बघा, हाके अंतर्वलीत जाण्याचं कारण असं होतं की ओबीसींच्या अनेक आंदोलनाकडे या शासनानं दुर्लक्ष केलेलं होतं. जर अंतर्वली सराटीत गेलो आणि आमच्या हक्काने अधिकाराच्या आमच्या जे काही भावना आहेत, या भावना जर शासनापर्यंत पोहोचणार असतील तर आम्हाला आचार विचार संचार स्वातंत्र्य या देशामध्ये दिलेलं आहे. मला अंतर्वली सराटीच्या लोकांनी या म्हणून सांगितलेलं होतं आणि मग तिथं जाऊन जर ज्या भूमीमधून जर शासनाला आवाज जर तिथंपर्यंत पोहोचत असेल आणि लक्ष्मण हाके जर वडीगोद्रीमध्ये जाऊन आंदोलन करत असेल तर मला अडवायचा आणि मला न करण्यात करू नये तिथं जाऊन असं कुठं सांगितलंय, असं कुठं लिहिलंय? त्यामुळे मी तिथं जाऊन आंदोलन करत असेल आणि शासनाचं लक्ष वेधून घेत असेल तर यामध्ये मी कोणता गुन्हा केला? त्यामुळे असा असायचा काही प्रश्नच येत नाही. तुम्ही जर समजा असं म्हणता आहात की आत्ताच्या घडीला तुमचं अंतर्वलीत जाणं योग्य होतं, तर मग दुसरा पर्याय काही नव्हता तुमच्याकडे? अंतर्वली हे काही आरक्षण मागायचं केंद्र झालंय का काय? केंद्र झालंय असं म्हणण्यापेक्षा त्या जालना जिल्ह्यामध्ये अंबड तालुक्यामध्ये मंडल स्तंभ आहे. त्या भागामध्ये मंडल आयोग इम्प्लिमेंटच्या वेळीसुद्धा खूप मोठी आंदोलनं झालेली होती. त्या भूमीनं मंडल आयोग अंमलबजावणीसाठी खूप मोठ्या सभा आणि खूप मोठ्या रॅलीज झालेल्या होत्या. माझ्या माहितीप्रमाणे जालना जिल्ह्यामध्ये जर ओबीसीच्या हक्काची आणि अधिकाराची लढाई आपण सुरुवात केली तर आपल्याला इतर भागापेक्षा या भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा सपोर्ट मिळू शकतो. कारण शेवटी शासनाला तुमची क्राऊड आणि तुमचं आंदोलन कुठल्या दिशेने जाते, आंदोलनाला सपोर्ट कसा मिळतोय हे जर काउंट होत असेल तर म्हणून एक फर्टाईल लँड किंवा एक चांगलं वातावरण म्हणून मी अंतर्वली सराटी किंवा वडीगोद्री गाव निवडलं. त्यामध्ये आम्ही सनदशीर मार्गाने हे आंदोलन करतो आहोत. आम्ही लोकशाहीच्या एक चांगल्या मार्गाने आम्ही हे आंदोलन लढत आहोत. कुठेही कायदा हाती घेत नाही आहोत. तुम्ही कायदा हाती घेत नाही असं म्हणता, मला त्याच विषयावर बोलायचं आहे. एक पंकजा मुंडेंचं ट्विट आलं तुमच्या आंदोलनाच्या दरम्यान आलं की कशा पद्धतीनं राज्यघटनेचा सन्मान राखत आंदोलन केलं पाहिजे ते पाहायचं असेल तर वडीगोद्रीला या, वा रे वा. आता पंकजा मुंडे जेव्हा हे म्हणतात त्यावेळेला नक्की काय अपेक्षित असतं आणि पंकजा मुंडे यातून कुणाकडे काय निर्देश करत असतात? एका बाजूला आम्ही संविधानाची भाषा बोलत होतो, हक्कानी अधिकाराची भाषा बोलत होतो. गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या 12 बलुतेदारावरती या व्यवस्थेनं कायम दुय्यम वागणूक कशी दिली, बाबासाहेबांना काय अपेक्षित होतं, या भटक्या विमुक्त जाती जमातींना त्यांचं सिव्हिलायझेशन होण्यासाठी, त्यांना न्यायाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी मला ओबीसी रिझर्वेशन यांना द्यायचं आहे. 340व्या कलमाचा अंमलबजावणीचा आग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळच्या इथल्या देशातल्या पुढाऱ्यांसमोर धरलेला होता. आणि मग ही भावना आमची तीव्र असताना जर हे ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा घाट या महाराष्ट्रामध्ये ज्याची संविधानाबद्दल ज्याचं नॉलेज तोकडं आहे, ज्याला इथल्या ओबीसी आरक्षण म्हणजे या 18 पगड आलुत्याची कुठलीही माहिती नाही, सामाजिक स्थितीगती माहिती नाही, ज्याला हक्कानी अधिकार टेक रिस्पेक्ट गिव्ह रिस्पेक्ट माहिती नाही, आम्हाला का मिळत नाही, आम्ही ओबीसीमधूनच घेणार, मग ओबीसीच्या नेत्यांनी आमचं खाल्लंय, 70 वर्ष खाल्लंय. आणि मग अशा पद्धतीची एक सामाजिक विद्वेष निर्माण करणारी, बीड जिल्ह्यामधल्या अनेक ओबीसींच्या नेत्यांच्या ओबीसींच्या मालमत्तांचं नुकसान करणारी एक विध्वंसक प्रवृत्ती या महाराष्ट्रामध्ये निर्माण होत असताना एका बाजूला संविधानाची भाषा बोलणारा एक कार्यकर्ता बोलतोय, हक्कानी अधिकाराची भाषा बोलतोय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत, फुले शाहू आंबेडकरांचं समतेचं तत्व एक साध्या सोप्या अपिलिंग भाषेमध्ये तिथल्या लोकांना समजावून सांगतोय. याबद्दल पंकजाताईंनी जर समर्थन केलं असेल तर त्यामध्ये वावगं काय आहे? पण तुम्ही याच मुद्द्याच्या आधारे मुद्दा मांडत असताना डिवचायचं काम केलं का की तुम्हीच एकमेव आहात आणि तुमचंच म्हणजे ओबीसींचंच एकमेव आंदोलन आहे जे राज्यघटनेला सांभाळून केलं जातं आणि इतर मात्र राज्यघटनेच्या तरतुदी डावलू पाहतात? आत्ता सुद्धा बोलताना तुम्ही असं म्हणालात की कायद्याची जाण नसलेला माणूस कोण आहे? नाव घ्या. मनोजी जरांगे नावाच्या व्यक्तीनं झुंडशाहीच्या जोरावरती जी व्यक्ती इथल्या मुख्यमंत्र्यांना, इथल्या मंत्रिमंडळाला, इथल्या शासन व्यवस्थेला जी झुकवू पाहते, जी चॅलेंज करते, जी म्हणजे त्यांना चॅलेंज करून हे आमचं झालं तर ठीक, नाही तर आम्ही मुंबईकडे आलो किंवा तुम्ही कसं देत नाही बघू, आम्ही तुमचे सगळे आमदार पाडू, आम्ही तुमचे सगळे खासदार पाडू, अशा पद्धतीचे चॅलेंज करू शकते. चॅलेंज करणारी व्यक्ती किंवा चॅलेंज करणारी कम्युनिटी मागास कशी काय असू शकते? या प्रश्नाचं उत्तर या चळवळीचं लीड करणाऱ्या लोकांनी द्यावं. ओबीसींच्या नेत्यांना जे 400-450 जाती उपजातींचं नेतृत्व करणाऱ्या छगनरावजी भुजबळांना खलनायक ठरवलं जातं, त्यांना खालच्या भाषेत बोललं जातं, त्यांच्यावरती गाणी तयार होतात, त्यांना अश्लाघ्य भाषामध्ये शिव्या दिल्या जातात.
की जे 400 साडे प्रवर्गाची भाषा बोलतात. हे बघा, या संविधानामध्ये कायद्यामध्ये एका जातीला आरक्षण मागण्याचा कुणीही अधिकार दिलेला नाही. घटना त्याला अलाउ करत नाही. इथं प्रवर्गाला रिझर्वेशन दिलं जातं, इथं प्रवर्गाची भाषा बोलली जाते, ते संविधानाला अपेक्षित आहे. दोज आर सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड हा संविधानाचा रिझर्वेशन देण्याचा, मागासलेपण प्रूव्ह करण्याचा हा प्राथमिक निकष आहे. हा निकषच जर मराठा समाज प्रूव्ह करू शकत नसेल तर ते सामाजिक मागासले कसे ठरू शकतात, ते ओबीसींच्या आरक्षणामध्ये कसे येऊ शकतात? हा घटनाद्रोह नाही का? मला हाके साहेब इथेच एक प्रश्न विचारायचा आहे. जर समजा मनोज हाके, माफ करा, आपण म्हणजे लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे, तर जर समजा हाके आणि जरांगे हे आमने सामने बसवले आणि चर्चा करायची वेळ आणली तर त्याच्यासाठी तुम्ही तयार आहात का? मी तयार आहे, पण जरांगेंची तेवढी कुवत नाही. जरांगे म्हणतात की आमचं 70 वर्ष तुम्ही आरक्षण खाल्लंय. जरांगेंना हे माहीत नाही की 94-95ला मंडल आयोग या देशभरामध्ये इम्प्लिमेंट झाला. म्हणजे मंडल आयोग इम्प्लिमेंट होऊन ओबीसीचं कायदेशीर आरक्षण येऊन 27-28 वर्ष पूर्ण झालेत. ज्या जरांगेंना मंडल आयोग कधी इम्प्लिमेंट झाला आणि ओबीसी रिझर्वेशन कायदेशीररित्या कधी सुरू झालं हे माहिती नाही, ते 70 वर्ष म्हणतात, ते माझ्याबरोबर काय डिबेट करणार आहेत? मी खूप तज्ज्ञ, खूप मोठा माणूस आहे असं मला म्हणायचं नाही, पण ज्याला बेसिक माहिती नाही, ज्याला बेसिक गोष्टी, महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य, महाराष्ट्रातल्या 18 पगड जाती, महाराष्ट्रामधली बलुता अलुता कारू नारू, महाराष्ट्रामध्ये मागास कुणाला म्हटलं गेलं, महाराष्ट्रामध्ये ह्या 12 बलुतेदार लोकांची स्थितीगती काय आहे, या गोष्टी ज्याला बेसिक माहिती नाही तो माणूस डिबेट काय करणार आहे आमच्या बरोबर? नाही, मग हाके साहेब तुम्ही वारंवार हे म्हणू इच्छित आहात की कायद्याचं ज्ञान नसलेला, कमी शिकलेला, अमुक तमुक, एका सामान्य माणसाला आंदोलन करायचा अधिकार आहे की नाही? निश्चित अधिकार आहे. मग चुकलं कुठं? जर समजा जरांगे आंदोलनासाठी उभारले असते. सांगतो, मराठा समाजातल्या तरुणावरती बेरोजगारीची वेळ आलेली असू शकते. हे झालं आर्थिक कारण. त्याला धोरण, खाऊच्या धोरण, खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये निश्चित शेतकऱ्याच्या मुलाला खूप अडचणीला सामोरं जावं लागतंय. आम्ही जर 18 पगड जातीविषयी एवढी संवेदनशीलता दाखवू शकत असेल तर मराठा समाजातल्या तरुणाविषयी संवेदनशीलता असूच शकते, त्यामध्ये डाऊट घेण्याचं कारणच नाही. पण ओबीसीच्या आरक्षणामुळे मराठा समाजातल्या तरुणावर ही वेळ आली असं जर कोण सांगू पाहत असेल तर ते चुकीचं आहे. ओबीसीचं रिझर्वेशन हे सामाजिकदृष्ट्या मागासलेल्यांचं प्रतिनिधित्वासाठी दिले गेलेलं हे आरक्षण आहे. त्यामुळे मराठा समाज हा रूलर आहे, शासक आहे, शेकडो वर्षाचं लिटरेचर आहे, शेकडो वर्षाची बॅक हिस्ट्री आहे मराठा समाजाची. ओबीसीचं रिझर्वेशन, SC STचं रिझर्वेशन, विजय एनटीचं रिझर्वेशन हा गरिबी हटावचा प्रोग्राम नाही किंवा आर्थिक उन्नतीचा कार्यक्रम नाही, तर माझ्या या भारत देशामध्ये, माझ्या या लोकशाहीमध्ये आम्ही प्रत्येक माणसाच्या हिताचा, हक्काचा, स्वाभिमानाचा आणि त्या माणसाला या लोकशाहीचा आम्ही नागरिक आहोत. आमचा सुद्धा हक्क अधिकार आहे. आम्हाला सुद्धा समानतेची वागणूक मिळाली पाहिजे, बंधुतेची वागणूक मिळाली पाहिजे आणि स्वतंत्र भारतामध्ये आम्ही या भारताचे नागरिक म्हणून आम्ही ताटमानेनं विन-विन सिच्युएशनमध्ये जगलं पाहिजे. यासाठी रिझर्वेशन ही पॉलिसी राबवली गेली. त्यामुळे जरांगे पाटील जर म्हणत असतील की ओबीसीमुळं आपल्यावरती ही वेळ आली तर हे चुकीचं आहे. वड्याचं मला एका गोष्टीचं अजून एक उत्तर द्या. मग एका बाजूला ही चर्चा आहे आणि दुसऱ्या बाजूला तुमचं आंदोलन आहे, पण यातून समजा आपल्याला चर्चेतून पुढे जायचं असेल तर काही मध्यम मार्ग आहे की नाही? का ओबीसी आणि मराठा हा संघर्ष महाराष्ट्रात आता जो पेटलेला आहे तो या विधानसभेच्या पर्यंतही चालणार आहे? एक तात्विक लेवलला मी तुम्हाला उदाहरण सांगतो. तुम्ही तसं तात्विक प्रश्नच विचारला मला. हे बघा, भारत देशाच्या अगोदर अमेरिकेमध्ये रिझर्वेशन पॉलिसी चालू झालेली आहे. ज्यावेळी जॉर्ज फ्लॉइड नावाच्या एका निग्रोची हत्या झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्पना व्हाईट हाऊसमध्ये लपून बसावं लागलं. एवढा निग्रोनी त्या व्हाईट हाऊसवरती हल्ला केला. त्याच्याही पलीकडे जाऊन जिओ बायडन ज्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले त्यावेळी त्या जॉर्ज फ्लॉइड नावाच्या निग्रोच्या 2-3 वर्षाच्या मुलीसमोर ते गुडघ्यावर बसले आणि त्यांनी संपूर्ण अमेरिकेमधल्या कृष्णवर्णीय म्हणजे निग्रोंची माफी मागितली की एवढे वर्ष तुम्हाला आम्ही मान सन्मानाची वागणूक देण्याचं आमचं धोरण असताना सुद्धा आज एवढे वर्ष तुम्हाला पॉलिसी राबवून, धोरणं राबवून सुद्धा आज आम्ही माणसांच्या मनामधला विद्वेष संपवू शकलेलो नाही, त्याबद्दल मी माफी मागतो. परत त्यांनी कायदे स्ट्रिक्ट केले. परत तिथल्या गोऱ्या लोकांनी दंडाला काळी फीत बांधून निषेध व्यक्त केला. त्या गोऱ्या अधिकाऱ्याच्या पत्नीनं घटस्फोट घेतला. म्हणजे सुपर पॉवर असणाऱ्या अमेरिकेमध्ये सुद्धा निग्रोंकडे पाहण्याची, त्यांच्या रिझर्वेशनकडे पाहण्याची एवढी उदात्त मानवतावादी भूमिका असेल
तर माझ्या या महाराष्ट्रामध्ये, माझ्या या देशामध्ये जो हजारो वर्षाचा इथला सामाजिक उतरंडीचा स्पॅन आहे, या स्पॅनमध्ये जर या 78 वर्षाच्या कालावधीमध्ये जर या ओबीसींना आपण न्याय देऊ शकत नसेल, तर ही मानवतावादी धोरण, लोकशाहीचं सामाजिक न्यायासह समता हे धोरण जर आजही पर्क्युलेट होणार नसेल, आणि मग माझ्या महाराष्ट्रामधला गावगाडा चालवणारा, माझ्या गावगाड्यातला पाटील, देशमुख, वतनदार, सरंजामदार, ज्याच्या हातामध्ये शेकडो वर्ष हा महाराष्ट्र आहे, लॉ बनवणाराही तोच आहे आणि लॉ इम्प्लिमेंट करणाराही तोच आहे, आणि तोच जर म्हणत असेल की आम्हाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे, आमचं ओबीसीने खाल्लंय किंवा ओबीसीमुळे आमच्यावर ही वेळ आली, मग ओबीसी जर पिछेडला गेला असेल, ओबीसी जर मागं गेला असेल, मागास झाला असेल, तर मग महाराष्ट्रामधला कुठला ओबीसी, कुठली ओबीसी मधली जात महाराष्ट्रामध्ये पुढारलेली आहे? महाराष्ट्रामध्ये याच्यावरचं उत्तर आहे आणि असं उत्तर असतं की जे तर्कांनी बऱ्याचदा दिलं जातं. तुम्ही ऐका आणि त्याच्या संदर्भातला खुलासा करा. माळी हे ओबीसींमध्ये बऱ्यापैकी प्रस्थापित आहेत. दुसऱ्या बाजूला वंजाऱ्यांच्याकडे पण संपत्ती आहे आणि त्यानंतरचा नंबर हा धनगरांचा आहे. हे क्रम बरोबर आहेत का? दुसरा त्याच्या पुढचा मुद्दा, ही जी प्रस्थापित मंडळी आहेत ती इतर ओबीसींना संधी देऊ पाहत नाहीत, हे खरं आहे का? हे बघा, माधव, तुम्हाला माळी, धनगर, वंजारीकडे जर अंगुली निर्देशन होतंय किंवा तुम्ही त्यांना जर बोलत आहात, एक तर या महाराष्ट्रामध्ये अनेक बजेटरी, म्हणजे वर्षाला बजेट होतं, त्या बजेटमध्ये या 54% आपण पकडून चालू, 54 ते 60% ओबीसींच्या सामाजिक न्याय हक्काच्या अधिकारासाठी या माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये 0.4%, 0.5%, 0.6%, 0.3% अशा पद्धतीची बजेटरी तरतूद असते. मग मला या महाराष्ट्रामधल्या सगळ्या लोकांना एक विनंती करायची की पुरं 1% बजेटरी तरतूद या महाराष्ट्रातल्या सामाजिक न्याय हक्काच्या धोरणांसाठी जर मिळत असेल महाराष्ट्रामध्ये, तर मग त्या माळ्यांनी, मग त्या धनगरांनी, मग त्या वंजाऱ्यांनी त्या 1% बजेटरी तरतुदीपैकी किती खाल्ले असतील? त्यामध्ये पुन्हा आश्रमशाळा आहेत, पुन्हा त्यामध्ये मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती आहे, पुन्हा त्यामध्ये मुलींच्या स्कॉलरशिपचे पैसे आहेत. आजही या महाराष्ट्रामध्ये ओबीसींना जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह देऊ शकलेली नाही इथली व्यवस्था. मग काय खाल्लं असेल माळ्यांनी? ज्यांच्या ताटातच नाही ओबीसीच्या, ज्या ओबीसींच्या ताटामध्ये बजेटच नाही, ज्या ओबीसींच्या ताटामध्ये शिक्षणाच्या स्पेशली धोरणच नाहीत, आजही महात्मा फुले महामंडळाला पैसे मिळत नाहीत, आजही वसंतराव नाईक महामंडळाला पैसे मिळत नाहीत, आजही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महामंडळाला पैसे मिळत नाहीत, आजही 12 बलुतेदारांसाठी एखादं महामंडळ अस्तित्वात येत नाही. जर बजेटरी तरतूदच होणार नसेल, जर यांच्या पोहऱ्यात म्हणजे यांच्या ताटातच बजेट मिळत नसेल, तर माळ्यांनी, धनगरांनी खाल्लं काय असेल? आणि जर माळ्यांकडे, धनगरांकडे, वंजाऱ्याकडे जर अंगुली निर्देश होत असेल, पंचायत राजमध्ये यांचे काही भागामध्ये पॉकेट्स आहेत, धनगर समाजाचे, वंजारी समाजाचे, माळी समाजाचे, तेली समाजाचे, आणि तिथं मग पंचायत राजमध्ये त्यांचे कुठेतरी झडपी मेंबर, त्यांचे कुठेतरी पंचायती मेंबर कुठेतरी निवडून येत आहेत. मला जबाबदारीने या महाराष्ट्रामधल्या या असा प्रश्न विचारू पाहणाऱ्या लोकांना मला सांगायचं आहे की धनगरांची 2 नंबरला लोकसंख्या या महाराष्ट्रात सांगितली जाते, पण मला निषेध व्यक्त करावा असा वाटतो, खेद व्यक्त करावा असा वाटतो, खंत व्यक्त करावीशी वाटते. 78 वर्षाच्या कालावधीमध्ये एकही लोकनियुक्त धनगराचा खासदार या महाराष्ट्रामधून देशाच्या संसदेत पोहोचू शकला नाही. हा पुढारलेला महाराष्ट्र असू शकतो? हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असू शकतो की एवढ्या मोठ्या लोकसंख्येने राहणाऱ्या धनगरांची ही अवस्था असेल, तर मग गावगाड्यामधला सुतार, कुंभार, लोहार, परीट, गुरव, गडशी, नाभिक, सुतार, बेरड, बेडर, रामोशी, फासेपारदी, कडक लक्ष्मीवाला, कोंची कोरवी, तेली, तांबोळी या समाजातला माणूस, त्या समाजातल्या एखाद्या मुलाला असं वाटलं की मला या महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहात आमदार म्हणून जायचंय, मला या देशाच्या संसदेमध्ये खासदार म्हणून जायचंय, तर त्याला स्वप्न पडलं, तर त्याला या माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये फ्री अँड फेअर पॉलिसी असू शकते. इथले प्रस्थापित पक्ष त्याला तिकीट देऊ शकतात आणि जर दिलंच तर तो निवडून येऊ शकतो. या प्रश्नाची उत्तरं तुम्ही म्हणाल राजकीय प्रतिनिधित्वाविषयी, हो मी राजकीय प्रतिनिधित्वाविषयी बोलतोय. जर एखादं जर या ओबीसी मधलं प्रतिनिधित्व, ओबीसीच्या न्याय हक्कावर बोलणारं प्रतिनिधित्व कायद्याच्या सभागृहात जाणार नसेल, तर यांचे प्रश्न सुटतील का? मग मला एका प्रश्नाचं उत्तर आणखीन पटकन इथेच लागेल आणि आपल्याला वेळ मर्यादा आहे. या भागाला संपवण्यापूर्वी मला याचा खुलासा करा, नक्की आडवं कोण येतं ओबीसींना? तुम्ही मराठ्यांकडे बोट दाखवणार, तुम्ही ब्राह्मणांकडे बोट दाखवणार, तुम्ही दलितांकडे बोट दाखवणार, तुम्ही वाण्यांकडे बोट दाखवणार, नक्की कुणाकडे? या महाराष्ट्रामधल्या प्रस्थापित व्यवस्थेनं ज्यावेळी देश स्वतंत्र झाला, संयुक्त महाराष्ट्र झाला, त्यावेळी आमच्या मराठा समाजातल्या लीडर्सनी
ब्राह्मण ब्राह्मणेतर चळवळ चालवली, ब्राह्मणांची भीती इथल्या ओबीसींच्या मनामध्ये घातली. संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला त्यावेळी आमच्या गावगाड्यामधले, मला जुनी जाणती माणसं सांगतात आमच्यातली, त्या जुन्या जाणत्या माणसांनी असं सांगितलं की ब्राह्मण हा आपला शत्रू आहे आणि आपल्या बहुजनांनी एकत्रित आलं पाहिजे, म्हणून मराठा समाजानं या महाराष्ट्रावरचा राजशकट हाती घेतला. धनगर समाजाच्या वाड्या वस्त्यावरती ज्यावेळी हे प्रचाराला जायचे त्यावेळी या मराठा समाजातल्या त्या तत्कालीन नेतृत्वानं सांगितलं की आम्ही या गावगाड्यामधल्या धनगर समाजाच्या बाबतीमध्ये, माळी समाजाच्या बाबतीमध्ये, बहुजनांच्या बाबतीमध्ये मानाला मान, सन्मानाला सन्मान आम्ही देऊ. एक तर राजकारण पवार पाटील देशमुखांच्या चिरेबंदी वाड्यातून होईल, नाहीतर वाड्या वस्त्यावरून मग बंजारा असेल, धनगर असेल, माळी असेल, तेली असेल, लोणारी असेल, गावगाड्यामधला म्हणजे ह्या सगळ्या जाती असतील त्यांच्या वाड्या वस्त्यावरून होईल. मानाला मान, सन्मानाला सन्मान, खणाला खण, चोळीला चोळी देण्याची भाषा या माझ्या संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर तत्कालीन नेतृत्वाकडून बोलली गेली. पण आज 2023-24 कालखंडामध्ये या माझ्या 18 पगड जातींचं, धनगरांचं, माळ्यांचं, साळ्याचं, कोळ्याचं, तेल्याचं, गावगाड्यातल्या या 18 पगड जातीचं नेतृत्व, बलुतेदारांचं नेतृत्व कुठं आहे? त्याची बजेटरी तरतूद किती आहे? ओबीसी मधल्या लोकांचे कारखाने किती आहेत या महाराष्ट्रामधल्या? ओबीसी बांधवांमधले किती लोक या महाराष्ट्रामधल्या जिल्हा लेवलच्या बँका म्हणजे डिस्ट्रिक्टच्या DCC बँकांचे चेअरमन आहेत? किती लोकांच्या शिक्षण संस्था आहेत? किती लोक आमदार खासदार म्हणून निवडून येऊ शकतात? या प्रश्नाचं उत्तर या महाराष्ट्राचं नेतृत्व करणाऱ्या या माझ्या मराठा समाजातल्या तरुणांनी कधीतरी या ओपन डायसवरती येऊन द्यावं. नाही, पण याच्या सगळ्याची उत्तरं ही सामाजिक रचनेत आहेत, मागासलेपणातल्या फुटीमध्ये आहेत, की आपल्या वर असलेल्या अनेक दिवसांच्या दडपणावर आहेत? हजारो वर्षाच्या इथल्या व्यवस्थेमध्ये गावगाड्यामधला बलुत्या आलोत्याच्या बाबतीमध्ये कायम दुय्यम वागणूक त्यांना दिली गेली. गावगाड्यातल्या एखाद्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यात सुद्धा प्रवेश नाकारणारी इथली व्यवस्था, इथल्या देवाधिकांना सुद्धा समतेचं तत्व या माझ्या भारतवर्षामध्ये त्यांना राबवता आलं नाही. ते तत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या या समाज व्यवस्थेमधल्या या पंक्तीला बसलेल्या सगळ्या प्रवर्गांच्या लोकांना शेवटच्या घटकापर्यंत या संविधानाच्या माध्यमातून, रिझर्वेशन पॉलिसीच्या प्रतिनिधित्वाच्या माध्यमातून या पंक्तीमधल्या शेवटच्या घटकापर्यंत संविधानाचा सुग्रास असा स्वयंपाक शेवटच्या घटकामधल्या माणसांच्या ताटामध्ये सुद्धा पोहोचला पाहिजे, ही भावना ही अशा व्यक्त केली. परंतु इथल्या वाढप्यांनी मात्र हाच सुग्रास असा स्वयंपाक पाहुण्या रावळ्यांना वाढला, आपल्या जातीमधल्या लोकांना वाढला, तोंड बघून वाढला, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वाढला. आणि प्रत्येक वेळी हे इलेक्शन मोडमध्ये राहतात. प्रत्येक गोष्टीकडे माझा पक्ष निवडून येईल का, माझा आमदार खासदार पडेल का, मला निवडणुकीमध्ये त्रास होईल का, या दृष्टिकोनातून तुम्ही पाहिला म्हणजे सामाजिक न्यायाचं धोरण, प्रत्येकाच्या हक्क अधिकाराचं धोरण, या गावगाड्यामधल्या प्रत्येकाला सन्मानानं वागणूक देण्याचं धोरण, संविधानाचं धोरण, सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करण्याचं धोरण, घटनेला थ्रेड्स पोहोचवण्याचं धोरण इथल्या लोकांनी राबवलं. म्हणून मला एक मिनिट थांबा जरा, एक आणखीन प्रश्न आहे. लोकशाहीत ओबीसींच्या हक्काला आडवा येणारा मराठा हा घटनेनुसार वागत नाही, हे तुम्ही वारंवार सांगू पाहताय. यस, तुम्हाला विद्यमान परिस्थितीत आणि विद्यमान लोकशाहीमध्ये स्वतःला सन्मान मिळवता येणार आहे का? मी ओबीसी बांधवांना मी कळकळीची विनंती करेन, तमाम महाराष्ट्रामधले जेवढी पाहतायत त्या लोकांना माझी विनंती आहे, या महाराष्ट्रामधले तुमचे हक्क अधिकार, मानवता, स्वतंत्रता, बंधुता, घटनेच्या प्रियांबलमध्ये सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करायचे, हे जे काही लिखित बोलतोय मी, कायदेशीर दृष्ट्या बोलतोय मी, सामाजिक मागासांना रिझर्वेशन दिलं गेलंय, ते गरिबीचं आर्थिक कारण सांगून हे आरक्षण लुबाडण्याचा, हे आरक्षण संपवण्याचा डाव आखला जातोय. हे रिझर्वेशन, हे हक्क अधिकार आणि संविधानिक तरतुदी तुम्हाला आम्हाला टिकवायच्या असतील तर फुले शाहू आंबेडकर हे महामानव परत जन्माला येणार नाहीत. हे हक्क आणि अधिकार तुम्हाला टिकवायचे असतील तर तुम्हाला संघटित व्हावं लागेल, संविधान समजून घ्यावं लागेल आणि आपल्या हक्क अधिकाराविषयी चळवळ उभी करावी लागेल. ही माझी अपिलिंग आव्हान या महाराष्ट्रामधल्या ओबीसी बांधवांना असेल. चालेल, आपण आता या चर्चेतल्या या पुढच्या भागात जात असताना मला राजकीय दृष्ट्या तुमच्याकडून काही उत्तरं लागणार आहेत. आणि आपण बराच वेळ झाली महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती, एकूणच आंदोलनाचं रूप वगैरे वगैरे घेत गेलो. मला आता थेट विचारायचं आहे आणि तुम्ही त्याचं खरं उत्तर द्याल. हाके यांना शरद पवारांनी पुढे आणलंय? लक्ष्मण हाके हा साधा मेंढपाळाचा मुलगा आहे. लक्ष्मण हाकेच्या मग हा चळवळ, निश्चित मी चळवळ जगलोय, चळवळीचा एक कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे, पण माझा कुठलाही पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही आहे. मी हार्डली या लोकांना कधी भेटलो पण नाही.
माझा पब्लिक कनेक्ट आहे. मी डोंबाऱ्याच्या पालावर गेलोय, मी पारध्याचं घर जळताना रात्री 2 वाजता त्याच्या पालावरती पोहोचलोय, पलूस तालुक्यातल्या म्हणजे तासगाव तालुक्यातल्या ठिकाणी, किंवा धाराशिव परिसरामधल्या अनेक पारध्यांच्या लोकांच्या शिष्टमंडळांच्या मी भेटी घेतलेल्या आहेत. मी या महाराष्ट्रातल्या गिसाड्याच्या पालावरती गेलोय. मी मेंढपाळाचा, जिथं मेंढ्यांचा कळप, जिथं वाडगं म्हणजे जिथं वाडा ज्या मळ्यामध्ये बसलाय तिथं जाऊन मुक्काम करून त्यांच्यात जेवण करण्याचा प्रयत्न केलाय. निश्चित मी चळवळीमधला माझा पब्लिक कनेक्ट खूप मोठा आहे, परंतु माझा पॉलिटिकल लीडरशी माझा कधी कनेक्ट नव्हता आणि नाही. पण तुम्ही सरळ सरळ सांगत नाही आहात की तुमच्या आयोगावरच्या राजीनाम्याच्या मागे पवार नव्हते, तुमच्या या आंदोलनाच्या मागे पण नाही आहेत शरद पवार. निश्चित मला राज्य मागासवर्ग आयोगाचा राजीनामा देण्यास आम्हा 4-5 लोकांना भाग पाडलं गेलं, म्हणून आम्हाला हा राजीनामा द्यावा लागला. कोणी भाग पाडलं हा खूप मोठा खुलासा करताय तुम्ही. आणि हा चर्चेतला कधीच मुद्दा आलेला नव्हता की लक्ष्मण हाकेंना राज्य मागासवर्ग आयोगावरून राजीनामा द्यायला भाग पाडलं गेलं. हो, यस. तत्कालीन मुख्यमंत्री म्हणजे आत्ताचेच मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या या बहुजन कल्याण खात्यानं आम्हाला शो कॉज नोटिसा दिल्या. शो कॉज नोटिसा दिल्यानंतर त्या नोटिसा अशा पोचल्या की आम्हाला आमचं म्हणणं मांडायला सुद्धा आम्हाला पुरेसा वेळ दिला नाही. म्हणजे तुम्हाला एका स्वायत्त अशा संविधानिक अधिकार असणाऱ्या महाराष्ट्रामधल्या कुणाला एक्सक्लुजन आणि इन्क्लुजन, कुणाला ओबीसी रिझर्वेशन द्यायचं किंवा मागासलेपण तपासण्याचे जे हक्क अधिकार जे स्वायत्त संविधानानं ज्या आयोगाला दिलेले आहेत त्या आयोगावरती आम्ही राहू नये किंवा हे आपलं ऐकणार नाहीत, आपला डायरेक्ट इनडायरेक्ट इन्फ्लुएन्स हे मान्य करत नाहीत, म्हणून आम्हाला काढून टाकण्याचा प्लॅन इथल्या गव्हर्नमेंटनं, लोकनियुक्त सरकारनं 12 करोड जनतेचं उत्तरदायित्व असणाऱ्या या मुख्यमंत्र्यांकडून जर आम्हाला अशा नोटिसा निघत असतील तर आम्ही काढून टाकण्याच्या अगोदर आपण राजीनामा दिलेला बरा, अशा पद्धतीच्या मानसिकतेत गेलो असेल तर त्यात वावगा असण्याचं कारण काय. पण मग याच तुमच्या राजीनाम्याच्या नंतर अशीही चर्चा होती की तुम्हाला लोकसभेत उतरवलं जाणार, तुम्ही तिकीट घेणार, लढणार, ह्या सगळ्या चर्चा कुठून आल्या? लक्ष्मण हाके आणि स्टेट बॅकवर्ड कमिशनचा राजीनामा दिल्यानंतर मला वाटते 7-8 महिन्यांनी लोकसभा निवडणुका होत्या आणि लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इथल्या प्रस्थापित व्यवस्थेमध्ये निवडणूक लढण्यासाठी आणि जिंकून येण्यासाठी निकष लावले जातात. त्याच्यासाठी मॅन मनी मसल पॉवर आहे का, तो पैसा किती खर्च करू शकतो, त्याचा बॅकग्राऊंड काय आहे, त्याची कम्युनिटी काय म्हणते, त्याचं नॉलेज किती आहे, या गोष्टी या माझ्या महाराष्ट्रामध्ये घडताना दिसून येत नाहीत. या महाराष्ट्रामध्ये गुटखावाला, मटकावाला, रेतीवाला, पैसेवाला या लोकांना तिकीट दिली जातात. त्याला संविधानाची माहिती असो अथवा नसो, कायद्याच्या सभागृहामध्ये लोकप्रतिनिधी जे निवडून गेलेले आहेत या लोकांना ओबीसीच्या रिझर्वेशन विषयी, सामाजिक न्याय हक्काविषयी ठाम भूमिका घेताना मला एकही लोकप्रतिनिधी या माझ्या महाराष्ट्रातला दिसत नाही. ठाम भूमिका घेताना पुढे येताना दिसत नाही. हे फेल्युअर आहे या लोकप्रतिनिधींना आम्ही निवडून दिलेलं. आमच्या हक्काने अधिकाराची भूमिका जर कायद्याच्या सभागृहात मांडली जाणार नसेल, झुंडशाहीच्या जोरावरती एखादा माणूस जर इथं आंदोलन उभं करत असेल, तिथं पायगड्या घालणारे, रेड कार्पेट घालणारे मराठवाड्यातल्या 6च्या 6 लोकसभा सदस्यांनी, नव्यानं निवडून आलेल्या खासदारांनी जरांगे पाटलांना जाऊन पाठिंबा दिला. पण त्याच वेळी हे पद्धतशीरपणे विसरले की माझ्या या महाराष्ट्रामधल्या 50 ते 60% ओबीसींच्या हक्क अधिकारावरती गदा येणार आहे, त्यांचं रिझर्वेशन संपणार आहे, ही लोक या माझ्या महाराष्ट्रामधनं संपून जाणार आहेत, याविषयी त्यांना कुठलंही सोयीसुतक नसावं. म्हणून तर लक्ष्मण हाके 368 किलोमीटर अंतरावरनं त्या वडीगोद्री गावामध्ये जाऊन बसतो. एक खुलासा यातला आणखीन लागेल. तुम्ही म्हणताय की तुमच्या मागे राजकीय माणसं नाहीत, तुम्ही स्वयंप्रेरणेनं समाजाच्या हिताच्यासाठी हे सगळं करत आहात. जरांगेंच्या मागे कोण आहे याचं उत्तर तुमच्याकडे आहे आणि जरांगेंच्या पाठीशी कोण आहे याचा खुलासा तुम्ही जर करणार असाल तर याचंही उत्तर द्या की तुमच्या आंदोलनाला ठराविक लोकांचीच हजेरी कशी दिसली आणि जरांगेंच्या मागे मात्र सगळेच जण का गेले होते? कारण जरांगे हे रूलर, शासनकर्त्या जमातीमधून येतात. जरांगेंचं आंदोलन सुरू झाल्यानंतर विदिन पहिल्या दुसऱ्या दिवशी शरदचंद्रजी पवार जातात, सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे जातात. पण ओबीसींच्या, वंचितांच्या, शोषितांच्या, काबाड कष्ट करणाऱ्या आजही, मगाशी तुम्ही प्रश्न विचारला त्याला जोडूनच तो एक क्लेरिफिकेशन देतो. बंजारा समाज म्हटलं की ऊसतोड मजूर, बंजारा समाज म्हटलं की पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी बिल्डिंगचा मजूर जो असतो, सेंटरिंग वगैरे करणारा, बांधकाम करणारा. वंजारी समाज म्हटलं की बैलगाड्यांचे ताफेच्या ताफे, महिला बैलगाड्या चालवतात, ते गबाळं घेऊन ते इरिगेटेड भागामध्ये ऊस तोडणीसाठी जातात. हे फॅक्ट आहे ना. धनगर समाज म्हटला की मेंढपाळ महिला, मेंढ्यांचे कळपच्या कळप, पावसाळा संपला की पावसाळा संपला की खाली कोकणात परिसरामध्ये मेंढ्यांचे कळप घेऊन जातात. उन्हाळा सुरू झाला की ते गावच्या गावं स्थलांतरित होतात.
ह्या 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 वस्तुस्थितीकडं, या मागासलेपणाकडं या महाराष्ट्रातले राजकारणी पुढारी जर संवेदनशीलपणे पाहणार नसतील तर एक मग मेंढपाळाचा मुलगा लक्ष्मण हाके जर आवाज उठवत असेल आणि त्याला लोक त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत असतील. शरदचंद्रजी पवार जरांगेंच्या आंदोलनाला गेले पण लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाला येऊ शकले नाहीत. आम्ही ते अपेक्षा पण करत नाही, परंतु त्यांनी दुजाभाव सापत्न सवतीच्या मुलाची वागणूक दिली ना आम्हाला, आम्ही पाहिली ना. नाही, एक मिनिट. पण ज्या वेळेला तुम्ही हा दावा करता आणि शरद पवारांवर आक्षेप नोंदवता त्यावेळेला त्यांचे तमाम समर्थक काय सांगतात? राज्यात ओबीसींना आरक्षण पवारांमुळे मिळालं. असं नाही. मंडल आयोग इम्प्लिमेंट पूर्ण देशामध्ये झाला. मंडल आयोग महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा इम्प्लिमेंट झाला हे मला मान्य आहे, पण सुप्रीम कोर्टाच्या 9 जजेसच्या खंडपीठाचा निर्णय आल्यानंतर इम्प्लिमेंट झाला ना. त्यामुळे पवारसाहेब मुख्यमंत्री होते हे त्यांचं सुदैव. पवार साहेबांनी त्यावेळची पुरोगामी भूमिका, ठाम भूमिका जी घेतलेली होती ती मग आता 2023-24 सालामध्ये पवारसाहेब पुढे येऊन का सांगत नाहीत आमच्या मराठा तरुणांना की बाबांनो हे ओबीसी म्हणजे अदर बॅकवर्ड क्लासेस आहेत, त्यांचे काहीतरी निकष आहेत, त्यांची काहीतरी धोरणं आहेत. विजयंती अ ब कड, विजयंती अ म्हणजे विमुक्त जाती गुन्हेगार जमाती जाती, ब म्हणजे देवाची आराधना करणारे कुरमुड्या जोशापासून नाथपंथी डवरी गोसाव्यापासून वासुदेवापासून पांगुळापासून मसनजोग्यापासून हे ब प्रवर्गात येत आहेत. सी प्रवर्गात धनगर येत आहेत, धनगर व तत्सम. ड प्रवर्गात वंजारी येतोय. ह्यांचे काहीतरी निकष आहेत, त्यांचे काहीतरी एक प्रवर्ग ठरवण्यामागचं काहीतरी उद्देश येतोय. मग मराठा समाज या कुठल्या पठडीमध्ये बसतो, कुठल्या गुणवैशिष्ट्यामध्ये बसतो, मागासलेपणाच्या कुठल्या पॅरामीटर्समध्ये बसतो, हे पवारसाहेबांनी पुढे येऊन सांगितलं पाहिजे. पवारसाहेब पद्धतशीरपणे आता शांत बसलेले आहेत. नाही, मग मला याचाही खुलासा करा. तुमचं म्हणणं आहे की तुमच्या आरक्षणाच्या निमित्तानं त्यांना आत्ता काही फार करायचं नाही आणि ते पद्धतशीररित्या गप्प बसलेत. त्यांना मराठा आरक्षण तरी द्यायचं आहे का? मला असं वाटत नाही. पवारसाहेबांना निवडणुका जिंकणं याच्या पलीकडं मला वाटतंय. मी खूप मोठा आरोप करतोय, मी छोटासा कार्यकर्ता आहे. 10 त्यांच्या ज्या जागा आहेत 10 पैकी त्यांनी मराठा समाजाचे उमेदवार किती निवडून आणले याचा विचार तुम्ही त्या यादीवरती निवडून आलेल्या खासदारांच्या यादीवरती नजर फिरवा. शरदचंद्रजी पवारांना एका बाजूला दलितांचं मतदान हवं असतं पण आंबेडकर निवडून आलेले चालत नाहीत. एका बाजूला त्यांना मुस्लिमांचं मतदान हवं असतं पण जलील त्यांना निवडून आलेले चालत नाहीत. ओबीसींचं मतदान हवं असतं परंतु पंकजाताई मुंडे, महादेव जानकर, चंद्रकांत खैरे निवडून आलेले त्यांना चालत नाहीत. त्यांना मतदान हवंय. त्यांना निवडणुकीचं गणित, निवडणुकीचं व्याकरण त्यांनी आत्मसात केलंय. पण आमच्या 18 पगड जातींचं अंतकरण मात्र सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं आमचं अंतकरण समजून घेतलं नाही. 18 पगड जातीचं छत्रपती शिवरायांच्या रयतेचं अंतकरण जर त्यांनी समजून घेतलं असतं तर या महाराष्ट्राचं नेतृत्व देशाचं पंतप्रधान झालं असतं. खूप मोठं बोलतोय मी, पण तुम्ही खूप मोठा दावा करताय की पवारांनी जर समजा ओबीसींचं नेतृत्व समजून घेतलं असतं, वेदना समजून घेतली असती, मराठ्यांची समजून घेतली असती तर ते देशाचे पंतप्रधान झाले असते. निश्चित. हे सगळं सांगत असताना मला गंमत कोणत्या गोष्टीची वाटते की याच हाकेंना पाणी पाजण्यासाठी म्हणजे सरबत पाजण्यासाठी किंवा त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी कोण येतं तर भुजबळ येतात. कोण भुजबळ? तेच भुजबळ जे शरद पवारांचे कट्टर समर्थक समजले जातात. आजही ते पवारांना विठ्ठल समजतात. पण मग तुम्हाला भुजबळांच्या हातून उपोषण सोडायला आवडतं पण शरद पवार आवडत नाहीत. हा विरोधाभास आमच्या आवडीचा विषयच नव्हता. पवारसाहेब आले असते तर आम्ही स्वागतच केलं असतं. पण ओबीसी म्हटलं, हे बघा इथली व्यवस्था काय आहे ती तुम्हाला एक उदाहरण देतो तुमच्या समोर. राजकारणामध्ये एखाद्या ओबीसीचा, एखाद्या भटक्या विमुक्त जाती जमातीमधला तुमच्या म्हणण्याप्रमाणे माधव मधला एखादा नेता पुढे आला तर त्या ओबीसीच्या नेत्याचं नेतृत्व इथले पक्ष मान्य करत नाहीत. त्यांना त्या ओबीसी सेलचा प्रमुख बनवला जातो. भटक्या विमुक्त आघाडीचा त्याला नेता बनवला जातो. दलित आघाडीचा, एससी आघाडीचा त्याला नेता बनवला जातो. म्हणजे इथल्या राजकीय नेतृत्व करण्याची क्षमताच त्यांच्यामध्ये नाही. दुय्यम वागणूक दिली जाते. ओबीसीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच सवतीच्या मुलाचा आहे इथल्या व्यवस्थेचा. लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाकडे बहुजन कल्याण मंत्री सावेंनाच पाठवलं जातं किंवा वडेट्टीवार साहेबांना विरोधी पक्ष नेते तेच येतात किंवा छगनरावजी भुजबळ साहेबच येतात. पवार साहेबांबद्दल त्यांचं काय धोरण आहे हा तो त्यांचा भाग आहे. परंतु त्याच छगनरावजी भुजबळांनी या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या हक्क आणि अधिकाराची ठाम भूमिका घेतली आणि ही ठाम भूमिका घेत असताना माननीय छगनरावजी भुजबळांना खलनायक बनवण्याचं काम इथल्या व्यवस्थेकडून केलं गेलं. असं सांगितलं जातं की भुजबळांचं आणि मराठ्यांचं सत्तेत असताना कधीच पटायचं नाही. ते कारण ते ओबीसीची भाषा बोलतात, फुले शाहू आंबेडकरांची भाषा बोलतात, ओबीसीच्या हक्क अधिकारांची भाषा बोलतात. म्हणूनच जरांगेंनी
फक्त आणि फक्त छगनरावजी भुजबळांना टार्गेट केलेलं आता दिसून येते तुम्हाला. पण मग यातला एक जो छोटा आरोप होतो तो असा असतो की ओबीसी आरक्षण मागून प्रत्यक्षात ओबीसींना जे काही थोडं बहुत राजकीय प्रतिनिधित्व मिळतंय तेही मिळू द्यायचं नाहीये. हा आरोप गंभीर आहे का आणि हा खरा आहे का? हा आरोप 100% खरा आहे. जरांगेंचं आंदोलन सुरू झालं त्यावेळी त्या जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा समाजातले काही विचारवंत मंडळी, आरक्षणाची लढाई लढणारी मंडळी होती. पण आत्ता त्यांचं आरक्षण ज्यावेळी शेवटी आत्ता लेटेस्ट बघा तुम्ही, त्यांच्याबरोबर आता गावगाड्यातले माफिया, गावगाड्यातली पंचायती, जिल्हा परिषदसाठी, सरपंच पदासाठी इच्छुक असणारी मंडळी की ज्यांना वैचारिक, संविधान, ओबीसी किंवा ओबीसींचे न्याय, हक्क, अधिकार, मागासलेपण म्हणजे काय, रिझर्वेशन कुणाला दिलं जातं, का दिलं जातं, याचा कुठलाही गंध नसलेली मंडळी जरांगेच्या अवतीभोवती वावरताना दिसून येतात. या चर्चेत एक मुद्दा नक्कीच यायला लागेल आणि तो असा की आता मराठे त्यांच्या आरक्षणाच्या लढाईला संवैधानिक लढाईच्या कडे घेऊन जात आहेत. घटनात्मक दृष्ट्या लढण्याच्यासाठी निवडणुकीत उतरण्याची घोषणा होती आहे. मला विचारायचं आहे, लक्ष्मण हाके विधानसभा लढणार आहेत का? लक्ष्मण हाके आता सध्या ओबीसींच्या न्याय, हक्क, अधिकाराची लढाई लढत आहेत. लक्ष्मण हाके एकही निवडणूक आता सध्या तरी आपल्या डोक्यात तसा कुठलाही प्लॅन नाही आहे. कारण हक्क आणि अधिकाराची लढाई लढत असताना मला ओबीसीची चळवळ मुवमेंट या महाराष्ट्रामध्ये उभी करायची आहे. कारण निवडणूक लढण्यासाठीचं जे काही वेगळं इलेक्ट्रोल मेरिट लागतं, पैसा लागतो, मॅन म्हणजे पब्लिक लागतं, निवडणूक जिंकण्यासाठीचं कसं कौशल्य लागतं, ते कौशल्य एका मेंढपाळाच्या मुलाच्या अंगी येणार कुठून? मला फक्त न्याय, हक्क, अधिकाराची लढाई आता सध्या लढायची आहे. त्यामुळे निवडणुका जिंकणे हा माझा आता सध्या तरी. तुम्ही जर म्हणताय की तुम्हाला न्याय, हक्क म्हणजे तुमच्या समाजाच्या न्याय हक्कांची लढाई लढायची आहे, एका बाजूला जरांगे मराठ्यांनी कोणाला मतदान करायचं ते थेट सांगतात. तुम्हाला सांगावं लागणार आहे का किंवा तुम्हाला सांगता येणार आहे का की ओबीसींनी विधानसभेत काय करायचं? निश्चित ओबीसीची मुवमेंट आम्ही उभी करत असताना आमच्या न्याय, हक्क, अधिकाराचं संरक्षण करण्यात जर इथलं लोकनियुक्त सरकार नालायक असं बोलतोय मी, असं जर ठरत असेल तर आम्ही निश्चित सत्ता परिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या ओबीसींना आव्हान करू. आपले हक्क अधिकार डावलले जात असताना आपला लोकप्रतिनिधी जर मूग गिळून त्या कायद्याच्या सभागृहात बसणार असेल तर असा लोकप्रतिनिधी काय कामाचा? हा विषय आम्ही चळवळीच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये घेऊन जाऊ. लक्ष्मण हाकेने विधानसभा लढण्यापेक्षा या महाराष्ट्रातल्या 100-150 विधानसभा मतदारसंघामध्ये जर आम्ही निर्णायक अशी भूमिका घेण्यामध्ये जर लक्ष्मण हाके जर यशस्वी ठरणार असेल तर निवडणूक लढण्याचं मला कारण काय आहे? एकट्यानं लढण्यापेक्षा 100 आमचे समर्थक, आमच्या आरक्षणाचे समर्थक, आमच्या संविधानिक अधिकाराचे समर्थक लोकप्रतिनिधी जर कायद्याच्या सभागृहात जाणार असतील तर लक्ष्मण हाके महाराष्ट्रातल्या 100हून जास्त मतदारसंघामध्ये जाऊन आमची चळवळ, आमच्या हक्क अधिकाराची लढाई निश्चित पर्क्युलेट करेल आणि ओबीसींना अपील करेल. माझा त्याच्याच अनुषंगाने एक अनुभव सिद्ध असा प्रश्न आहे आणि तो असा आहे की हे सगळं ना हाके साहेब स्टुडिओत बोलणं खूप सोपं असतं. ओबीसी ज्या वेळेला प्रत्यक्ष गावगाड्यामध्ये तिथल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात उभा राहू पाहतो तेव्हा एक तर त्याला चिरडून टाकलं जातं किंवा दोन तो उभं राहण्याची हिंमत करत नाही. आणि जर अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येणार असतील तर निवडणुकीत जिथे मताला किंमत आहे, बहुमताचा आदर आहे, तिथे ओबीसी आपलं मत मांडू तरी कसं शकेल? हीच परिस्थिती मी आयोगाचा राजीनामा दिला त्यावेळी मी स्टुडिओमधून जवळजवळ 5 ते 6 दिवस ट्रेंडिंगला माझ्या मुलाखती होत्या किंवा मीडियानं दाखवण्याचा प्रयत्न केला. पण मी ज्यावेळी उपोषणाला बसलो त्यावेळी या महाराष्ट्रातल्या गावगाड्यामधल्या तांड्यावरून, वस्त्यावरून, पाड्यावरून बलुतेदार, आलोतेदार, पंचकर्मी हर एक माणूस आपलं शिष्टमंडळ घेऊन येत होता. तरुणांनी हे आंदोलन हे अंगावरती घेतलं होतं. तिथं ऊसतोड मजुरांच्या, ऊसतोड कामगारांच्या 50-50 ट्रॅक्टरची रॅली माझ्या आंदोलनाकडे येत होती. आणि ज्यावेळी उपोषण संपलं त्यावेळी आम्ही ज्यावेळी ऊर्जास्थळांना भेटी देण्याचं काम केलं त्यावेळी रात्रीच्या 2 वाजता, 3 वाजता, 4 वाजता, 5 वाजता, 5:30 वाजेपर्यंत गावातल्या एवढ्या अर्ध्या रात्रीसुद्धा लोक 1000, 2000, 5000चा समुदाय प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक गावाच्या वेशीवर थांबलेला होता. पण हा जो समाज ज्याची चर्चा तुम्ही करता हा सगळाच्या सगळा समाज तुम्हाला वाटतंय या निवडणुकीमध्ये काही करेल का? तो पुन्हा एकदा गावगाड्यात जगायचंय म्हणून आलेलं व्यवस्थेचं ओझं घेऊन चालत राहील? अजिबात नाही. आत्ता आमच्या तरुणांना कळतंय, त्याच्या हाताकडे डिजिटल जमान्यामध्ये त्याच्या हातामध्ये मोबाईल आहे, तोही क्रिटिसाइज करतोय.
आमच्या हक्काचं, आमच्या अधिकाराचं आमचं विधानसभेतलं प्रतिनिधित्व नाही, लोकसभेमध्ये आमची माणसं ठरवून पाडली गेलीत हे त्याला कळतंय, ही त्याच्या मनामध्ये रोष आहे, त्याच्या मनामध्ये डावलले गेल्याची भावना आहे. आमचं ओबीसी रिझर्वेशनमध्ये जर मराठा समाज आला तर आमचा पंचायतीचा मेंबर होणार नाही, सरपंच होणार नाही, आमची लिडरशिप लोकसभेमधून संपली, विधानसभेमधून संपली आणि मग गावगाड्यातल्या पंचायत राजमधून सुद्धा संपणार आहे. एवढं न कळण्या एवढा ओबीसी बांधव दूधखोळा राहिला आहे असं जरांगेंना वाटतं का? किंवा मराठा कम्युनिटीच्या अशा झुंडशाहीच्या दबावाला बळी पडणाऱ्या आमदार खासदारांना असं वाटतं? हा लक्ष्मण हाके बंडखोर प्रवृत्तीनं म्हणजे लोकशाहीच्या सगळ्या निकषामध्ये बसून, म्हणजे लोकशाहीची जेवढी काही वेपन्स आहेत, उपोषण असेल, आंदोलन असेल, चळवळ असेल, या सगळ्या आयुधांचा वापर हा लक्ष्मण हाके करेल आणि महाराष्ट्रातल्या ओबीसीना निश्चित जागवण्याचा प्रयत्न हा लक्ष्मण हाके निश्चित करेल. पंकजा मुंडेंच्या पराभवाच्या अनुषंगाने तुम्ही काही संकेत दिलेत की त्यांना ठरवून पाडलं गेलं. पंकजा मुंडेंचा पराभव हा ठरवून करण्यात कोणीतरी यशस्वी कसं होऊ शकलं? धनंजय मुंडे त्यांचे बंधू त्यांच्या सोबत असताना, आणि ते सुद्धा बीडमध्ये. फक्त पंकजाताईच नाही, याच्याही पलीकडे जाऊन छत्रपती संभाजीनगरचे खासदार चंद्रकांत खैरे जे महाविकास आघाडीचा भाग होते, शिवसेनेच्या तिकिटावर उभे होते. महाविकास आघाडीला जर तुम्ही मतदान करायला जर जरांगे सांगत असतील, बैठका घेत असतील, तर ओबीसीचा चंद्रकांत खैरे पराभूत होतो आणि तिथं कोण निवडून आलं तुम्हाला माहिती आहे? भुमरे निवडून आले. हो, हे ओबीसीच्या विरोधामधलं षडयंत्र नाही का? ओबीसीचं लिडरशिप संपवण्याचं हे कारस्थान. अहो, ओबीसीची बॅक हिस्ट्री काय आहे? ओबीसी 18 पगड जाती ह्या छत्रपती शिवरायांच्या राज्यासाठी जीवाची कुर्बानी देणारा ओबीसी आहे. कधी काळी या माझ्या महाराष्ट्रामधला ओबीसी आणि मराठा हा सामाजिक दरार या महाराष्ट्रानं कधीही इतिहासामध्ये पाहिला नव्हता. पण मग तुम्हाला यातून असं सुचवायचंय की घाम ओबीसी गाळतात आणि मराठे सत्तेवर बसतात, गादीवर बसतात? निश्चित मराठा समाज हा नेहमी शासक आहे. सत्ता कुणाची येवो, भाजपाची येवो अथवा कुणाची येवो, मराठा हा आमदार खासदार आहे, मराठा हा मुख्यमंत्री आहे, तो रूलर आहे. या महाराष्ट्रामध्ये ज्या जबाबदारीने बोलतोय, चळवळी लढल्या गेल्या. अरे, शेतकऱ्यांची चळवळ ब्राह्मणाच्या शरद जोशीनं लढली, शेतकऱ्यांची चळवळ राजू शेट्टींनी लढली, कामगारांची चळवळ जॉर्ज फर्नांडिस, मधु दंडवते, दत्ता सामंतांनी लढली, दिबा पाटलांनी लढली. एन डी पाटील होते, नाही असं नाही, पण मग मराठे नेहमी शासनामध्ये बसले, सत्तेमध्ये बसले, सत्तेची फळं चाखली. इथली कोऑपरेटिव्ह सेक्टर, इथलं निवडणुका जिंकणं, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, प्रत्येक तालुक्याला 2-4 सरंजामदार, दरकदार, पैसेवाले, मॅन मनी मसल, एक सरंजाम बाळगणारी माणसं. आम्हीच आमदार होऊ शकतो, आम्हीच खासदार होऊ शकतो, आम्हालाच तिकीट मिळणार, पडणारही तेच आणि जिंकणारही तेच. हे वास्तव नाही का? या वास्तवापासून जरांगे पळतात का? या वास्तवापासून जरांगेंना फिडिंग करणारे त्यांचे जे कोण सल्लागार असतील ते पळतात का? ते कोऑपरेटिव्ह सेक्टरवर का बोलत नाहीत? इथल्या उपजाऊ जमिनीवरती ते का बोलत नाहीत? ते इथल्या खासदार आमदारावरती का बोलत नाहीत? व्यापून राहिलंय महाराष्ट्राचं समाज वास्तव. या फॅक्टपासून इथलं सरकार, इथले आमदार खासदार दूर का पळतात? गरिबाच्या आडून, गरीब मराठा तरुणांच्या आडून या सगळ्या लोकांना ओबीसीचं रिझर्वेशन संपवायचंय का? हा या लक्ष्मण हाकेचा सवाल या महाराष्ट्राला आहे ना. तुम्ही अगदी मुद्द्यावर चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचत असताना मला आणखीन एक इथे पुढचा मुद्दा असा उपस्थित करावासा वाटेल की मग तुमच्या लेखी महाराष्ट्रात जातीयवाद पसरवणारा नेता कोण? ते या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. बीडमध्ये ओबीसी बांधवांची घरं जाळली जात असताना, नाभिक बांधवाच्या घरावरती हल्ले होत असताना, एखाद्या माणसानं ओबीसीचं आमचं आरक्षणाला कुणी धक्का लावू नये अशी जर पोस्ट गावातल्या एखाद्या ओबीसी मधल्या बांधवानं टाकली तर त्याच्या घरावरती हल्ला करणं, त्याला कान धरून बैठका मारायला लावणं कालचंच एक उदाहरण आहे. एका तरुणाला असं खाली पाया पडून असं नाक घासून माफी मागायला लावली, ती सोशल मीडियावर समाज माध्यमामधून फिरतंय. हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे? हा छत्रपती शिवरायांच्या रयतेचा महाराष्ट्र आहे? हा छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचा महाराष्ट्र आहे? एका बाजूला छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान बाळगायचा आणि दुसऱ्या बाजूला त्याच छत्रपती शिवरायांच्या 18 पगड. अरे, चित्रकथी समाज कोण होता? गुप्तहेर खातं बेरड रामोशी समाजाचा बेहरजी नाईक कोण होता? जीवा महाले शिवा काशीद स्वतःची कुर्बानी करणारे छत्रपती शिवरायांसाठी त्या ओबीसींच्या विरोधामध्ये तुम्ही रस्त्यावर उतरताय, त्याला टार्गेट करताय. हा महाराष्ट्र आहे? याचं उत्तर या नेत्याने आम्हाला दिलं पाहिजे.
बिलकुल या सगळ्याच चर्चेच्या निमित्तानं विविध प्रकारचे मुद्दे समोर आले आहेत आणि तुम्ही तुमच्या या संपूर्ण चर्चेत वारंवार एका गोष्टीला अधोरेखित करत राहिलात की तुमच्या मागे कोणी नाही, तुम्ही समाजासाठी लढता आहात आणि येत्या दिवसात तुमचा समाज निवडणुकीच्या माध्यमातून तुमचा घटनात्मक अधिकार अबाधित ठेवण्यासाठी लढेल, यासाठी तुम्ही प्रयत्नशील असाल। विविध प्रकारचे दावे या मुलाखतीत लक्ष्मण हाकेंनी केलेले आहेत, ते नोंदवून घेतलेले आहेत आणि येत्या दिवसांमध्ये त्यातलं किती खरं आहे किती खोटं आहे ते आपण तपासत राहू। तुर्तास लक्ष्मण हाकेजी खूप खूप धन्यवाद, आपण या चर्चेसाठी जय महाराष्ट्राच्या स्टुडिओत आलात। धन्यवाद, थँक्यू। विशेष मुलाखतीच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच। आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र।